हा. नमस्कार मित्रांनो, चला आता आपण चाललेलो आहोत दापोली कड्यावरचा गणपतीच्या दर्शनाला. आता आपण जाऊया. अच्छा. आता आम्ही आज आमच्या गावी साक्रीला म्हणजे साक्री म्हणजे मंडणगडमध्ये आमचा गाव येतो आणि लास्टच्या टोकाला आहे. आणि इकडे पाठीमागे आहे ते इकडे खाडी आहे, समोर केळशी आहे, केळशीचा बीच आहे, समोरच मोठा समुद्र आहे. आता आम्ही निघणार आहोत. आम्हाला इथून जवळ आहे, जवळ म्हणजे जरा इकडून 4 गावं तिकडून 4 गावं घ्यायला लागतात. कारण आम्हाला इथून लवकर जाण्याचा मार्ग नाही. होडी आहे पण आपण कसं बाईकने जातोय. तर आमचं ब्रिजचं जरा काम चालू आहे, लवकरात लवकर पूर्ण होईल. नंतर आम्हाला दापोली आणखीन जवळ पडेल. तर आम्ही जाणार आहोत आता दापोलीला. दापोली म्हणजे पूर्ण दापोलीत नाही जाणार, जवळच आहे कड्यावरचा गणपती. इथून तरी पण आम्हाला अर्धा तास जाईल पोचायला. चला तर जाऊया कड्यावरचा गणपती दर्शन घ्यायला आणि आपण आंजरले बीच वगैरे बघूया. चला, गाड्या आहेत 2 इकडे आता आहेत मंडळी. हे पूजा आहे, इकडे ओमकार आहे, इकडे तेजस्विनी माझी मॅडम आणि इकडे साक्षी आहे. आता आपण निघणार आहोत. ओमकार ट्रिप मारतोय. हे चला लवकर, उशीर होतोय. चला, आपली गाडी येते आणि आपला प्रवास चालू होतोय. चला, आम्ही इकडची 4 गावं घेतली. आम्ही खारी, आंबवली, जावळे, चिंचघर, नंतर राईट मारला. परत तिकडून मांदिवली, कवडोली वगैरे करत पुढे आलो केळशीला. आता आपण केळशीला एंट्री केली. केळशी चालू झाली आता. बघा त्या साईडला पहिलीकडे आहे तो आमचा साक्री गाव, त्या साईडला. तर बघा एवढा फेरा मारून यावं लागतो, कारण कसं ब्रिजचं काम होईपर्यंत आम्हाला तेवढा प्रवास करावा लागेल. इकडे बघा केळशीचं गावाला लागतं आता स्टार्टिंगलाच. आम्ही गाव एकदम भारी आहे, मोठं गाव आहे केळशीचं. 8 ते 9 वाडे आहेत केळशीला. तर आम्ही केळशीतून आतून जाणार आहोत. इकडे बघा सुकट घातलेले आहे, बारीक सुकट आहे. सीझन आहे सुकटांचा. तर जातावेळी घेऊन जाऊ मुंबईला वगैरे. आता आम्ही आलो आहोत आडे. तुम्हाला समोर आहे ना, तो आडे गाव आहे. आणि हा आपला उटंबर दापोलीमध्ये येतो. आणि आम्ही केळशी क्रॉस केला. आता केळशी क्रॉस करून 4-5 मिनिटांनी उटंबर आडे येतो. हा या साईडला उटंबर गाव आहे आणि या साईडला इकडे आडे गाव आहे. आणि इकडे आपले लालपरी दापोली केळशी. आणि बघू शकता पाणी आता ओढलं पूर्ण. होड्या बघा किती सगळ्या थांबल्यात कोळी बांधवांच्या. आणि इकडे आपला रान आहे, खाजन बोलतो आम्ही, खाजन. पाणी पूर्ण ओढलं आहे. आणि इकडे मस्त असा छान असा सुंदर दृश्य. आता आपण जाणार आहोत बीचवरती, बघू शकता. आता असा ब्रिजवरती थांबलो आणि मस्त असा पाठीमागे बघा कसला सीन दिसतो भारी. आता आम्ही जाणार थोड्याच वेळात कड्यावरचा गणपती बाप्पा मंदिरात दर्शन घ्यायला. चला जाऊया. जवळच आता इथून 5-10 मिनटं लागतील तिथे पोचायला. लवकर आता जाऊया, कारण स्लो आलेलो जरा टाईम नाही लागत. पण जरा कसं वाटतं रस्ता जरा इकडचा थोडासा खराब आहे. आपण जाऊया, बघूया. आलो अंजारला, बहुतेक अंजारलाच पोचलो. आणि कड्यावरचा गणपती पुढे आहे जरा. आणि इकडे बघा लाईट हाऊसला इथे जायचं आपल्याला. पहिलं आम्ही मंदिरात जाणार आहोत. तर येताना आम्ही लाईट हाऊसला जाऊ. वरती चढायला बघा आहे, बघू शकता तुम्ही सीन बघू शकता. समोरचा समुद्र दृश्य आणि समोर आहे किल्ला आहे आपला सुवर्णदुर्ग. तुम्ही दाखवणार पुढून सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती जायला आपल्याला होड्या नाहीत. आम्ही आता आम्ही इथं गावात आलेलो आहोत. चढण आहे, जरा ट्रॉफिक लागली आम्हाला थोडीशी. इकडून केळशी मार्गे आलो की पहिला तिथे बोर्ड लावलेला आहे, मग तिथून चढायचं जरा चढायचं. इथून राईट मारायचं आपल्याला. राईट मारून मग पुढे सरळ आहे. आणि आम्ही आता उतरलो आहे फायनली. कड्यावरचा गणपती मंदिराचं दर्शन बघूया आपण, घेऊया मस्तपैकी. वाटतं
मावशीचं कुठे घर आहे? आम्ही आलोय कडेवरच्या श्री गणपती देवस्थान अंजारले. चला आपण आतमध्ये प्रवेश करूया. आतमध्ये एंट्री नाही, व्हिडिओ वगैरे काढायला जे काय असेल फोटो व्हिडिओ. आता आम्ही इथे पार्किंग केले बाईक. इकडे पार्किंगची जागा आहे, सगळी कार वगैरे पार्किंग करू शकतो इथे. बाईकची पार्किंग सगळं व्यवस्थित सगळं आहे. इकडे दुकानं वगैरे आहेत आणि आता आम्ही एंट्री करतोय. आपलं मंदिर आहे आणि बघा किती मस्त असं परिसर स्वच्छ ठेवला आहे. गार्डन वगैरे मस्त हे केलं आहे, बगीचा बाग किती भारी वाटतं एकदम. चला आपण एंट्री करूया आतमध्ये. आपला गणपती बाप्पाचं प्रवेशद्वार आहे. आतमध्ये आल्यावरती बघा, आणि मूर्तीचा फोटो व्हिडिओ काढायला मनाई आहे. आणि इकडे बघा आपल्या श्री स्वयंभू चंडीला देवी मंदिर दाभोल आहे. आणि परशुराम भूमी बुरुंडी गाव दापोलीमध्ये. आणि श्री केशवराज मंदिर आसूदला आहे. आसूदनं जवळच आहे, 10 मिनटावरती. पन्हाळी काजी लेणी दापोली, पण दापोलीचं काय असते सगळं दापोलीलाच आहे. श्रीराम मंदिर 5 आणि माता रमाई आंबेडकर स्मारक वनंद आहे दापोलीमध्ये तिथं. चला आता आपण जाऊया आपण तलाव बघायला. मंदिराच्या समोरच तलाव आहे बघा. समोरच एकदम तलाव आहे. कासव बघा, बापरे खूप कासव आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला शिवमंदिर आहे. शिवमंदिरचे आपण दर्शन घेऊया. आणि इथे बघा लिहिलं हरेश्वर मंदिर जीर्णोद्धार 2004 ते 2010, 2 ते 10/5/2004. आपण दर्शन घेऊया आतमध्ये. गणपती बाप्पाची इकडे मूर्ती आहे. शिवमंदिर, शिवलिंग मंदिराच्या उजव्या बाजूला आतमध्ये आपल्याला बाहेर जायचं. आता बाहेर पडायचं आहे. आणि बाहेर जाताना आपल्या बघा श्री गणपतीच्या पावलांकडे, गणपतीचे पाऊल म्हणजे श्री गणपतीने पहिलं पाऊल ठेवलं तिथे आणि दुसरं पाऊल मंदिरामध्ये ठेवलं असं बोललं जातं. तर आता बघूया आपण गणपती बाप्पाचं पाऊल. जाणार बाहेरचा एरिया बघा. इकडे पण छान असं ठेवलं, मस्त सुटसुटीत एरिया, एकदम भारी मस्त वाटतं. सुवर्णदुर्ग किल्ला आहे दापोलीमध्ये. हरणाई पडतो गाव समोर. आणि हा पाण्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला आहे. आणि इकडे जायचं असेल तर आपला हा बघा ब्रिज आहे, हा अंजारले ब्रिज. या ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. तिकडे जवळच आहे इथून, तरी पण 20 मिनटं अंतरावरती आहे तो तिथे पोचायला. 20 मिनटं पण नाही, 10-15 मिनटं पकडून चला. तिथे खाली उतरलं की मग तिथून डायरेक्ट रोड पकडून डायरेक्ट जाऊ शकतो तिथे बघा, बघू शकता. आणि आता आपण जाऊया गणपती बाप्पा पावलांकडे. मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया. हनुमानचं दर्शन घेऊन आपण आता जाऊया बघा इकडे मस्त. आणि श्री गणपती पावलांकडे जायचा रस्ता बघा किती छान बनवला आहे. जरी पाऊस वगैरे आला तर आपण इथून मधून चालू शकतो. वरती पत्रा वगैरे टाकला आहे बघा. रस्ता असा छान असा बनवला आहे. आणि समोर बघा अवाढव्य समुद्र, आपला अरबी समुद्र कोकणातलं. आता सनसेट दिसेल, पण थोडा सूर्यदेव जरा ढगाच्या आतमध्ये गेलाय. थोड्या वेळाने दिसेल सनसेट. आपण जाऊया आता. चला आता आपण श्री गणपतीचे पाऊल बघूया. मंदिर बनवलं आहे छोटंसं आणि आतमध्ये पाऊल आहेत. आता आपण बघणार आहोत गणपती बाप्पाचे पाऊल. किती छान, एकदम मस्त दर्शन वगैरे घेऊया आपण पावलांचं. बघा सगळे नारळी सुपारीचे झाड आहेत, ही सगळे जे पण आहेत ते. आणि समोर किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला आहे. समोर आता किती छान असा दिसतोय. वातावरण बघा, खतरनाक वातावरण, खतरनाक
किती छान वाटतं बघा, मस्त बॅकग्राऊंड जबरदस्त वाटतं. इकडे बघू शकता कैरी पन्ने सरबत पितोय आणि इकडे कोकम सरबत पितायत दोघी आणि मी आपला लिंबू सरबत. बघा. आणि इथं आम्ही पोहे वगैरे घेतले, आंबावडी, कोकम सरबत घेतले, ताईंकडून घेतले आम्ही. हे सगळे हे ते खायचे घर आहेत आणि बाकीचे सगळे बघा मेणाचे आहेत. हे बघा बघू शकता इकडे रुखवात तिला वापरतात, यूज करतात. 800 रुपये प्राइस आहे. असं वाटतं की ओरिजिनलच वाटतं. बघा पूर्ण ओरिजिनल. इकडे चटणी आणि हे तळतात. या काकी इकडे आहेत आणि हे मेणाच्या वस्तू आहेत. हा रुखवातीच्या ना, लग्नाला आपण वापरतो रुखवात, त्यासाठी आपण या वस्तू यूज करतो. आणि बघा एकदम हुबेहूब रिॲलिटी वाटतात, ओरिजिनल वाटतात एकदम. असं वाटतं की खरोखरच बनवलेलं आहेत वस्तू. हे इकडे आपले इडली चटणी, इकडे वडापाव आहे, मिरची आहे. बघा सेम टू सेम वाटतं, असं काय फरकच नाही. बघा मिठाई बघा एकदम सेम टू सेम वाटते. नारळवाटी बघा नारळवाटी हे ओरिजिनल आहे ना. ते छान बनवलं एकदम मस्त एकदम बघू शकता. हे हाताने स्वतः बनवतात ते. आणि हे बनवायला त्यांना 3 तास लागले. हे बनवायला वडापाव बनवायला 2 तास लागले. मेहनत खूप आहे. आणि जर तुम्ही कधी आलात इकडे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर इथेच आपण श्री गणपती पावलांकडे येतो ना रस्ता, त्या रस्त्याच्या इथे साईडला ज्या झाडाखाली काकींचा हे स्टॉल आहे. आणि या काकी इकडे मे महिन्यातच असतात, राहतात मुंबईला, गोरेगाव SV रोडला राहतात, वेस्टला. तर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता. लाडू घेतो, आपले आवडते लाडू आहेत. काल तिकडे बाणकोटला घेतलेले चिक्के आहेत, ते नरम पडला भेंडी, मस्त वाटतं. द्या मला पॅकेट हवं आहे. हा एक हवं. तुला घेते फोडणीची मिरची, आंब्याशीचे लोणचे, जेली चॉकलेट घेतोय. घरगुती मालवणी मसाला बघा, आणि फिश मसाला घरी बनवलेला आहे आजीने. चला आता आम्ही निघायची तयारी करतोय आणि झाले संध्याकाळ. आता आम्हाला जायचं साक्रीला परत. तिकडे स्पॉट आहे आपला लाईट हाऊस, तिकडे जायचं आहे. इकडून सरळ तिथून आलो तिथूनच जाऊ. सगळी गर्दी पण कमी झाली आता. इकडे आपली बाईक उभी आहे आणि तिकडे बीच आहे. बीचवरती जरा एन्जॉय वगैरे थोडंसं करू. तिकडे आपला किल्ला सुवर्णदुर्ग. आणि या साईडला पुढे गेलं तर लाईट हाऊस आहे, पण आता संध्याकाळ झाली, लाईट हाऊस बंद झालेलं असेल, कारण बंद होतं 6:30 पावणे 7च्या दरम्यान बंद करतात. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.